जय श्रीराम, जय शिवराय. नमस्ते मित्रांनो. जरा उशिरा व्हिडिओ बनवतो आहे कारण बऱ्याच जणांचे कॉल आले की दादा एकतरी व्हिडिओ बनवा की बकासूर कोणत्या मैदानामध्ये पळताना दिसणार आहे. तर तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून बकासूर कोणत्या मैदानात पळताना दिसणार आहे हे समजणार आहे. सलग 2 मैदानात बकासूर पळण्याची शक्यता आहे लागोपाठ, अशी मला मामांकडनं माहिती भेटलेली. तर मित्रांनो, त्याआधी आपण जाणून घेऊयात आगामी मैदानं कोणती कोणती आहेत. तर दिनांक 12 एप्रिल रोजी कोंडावळे केसरी हे मुळशी तालुक्यातलं ओपनचं बैलगाडी शर्यतीचं मोठं भव्य दिव्य असं मैदान संपन्न होतं आहे. त्याचबरोबर दिनांक 12 एप्रिललाच पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यातील देऊळगाव राजे या ठिकाणी एक आदत एक बैल मैदान संपन्न होते. हे सुद्धा मैदान सुंदर असं संपन्न होणार आहे. 850 फुटाचा पल्ला आहे आणि काळ्या मातीचं रान आहे. आणि मित्रांनो, कोंडावळे केसरीचं उराटीचं रान आहे आणि साधारणतः 720 ते 750च्या आसपास त्याचा पल्ला असू शकतो. आणि त्याचबरोबर दिनांक 13 एप्रिल रोजी जुनं पारंपरिक भोर तालुक्यातलं मैदान होतं आहे. पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातील केळवडे या ठिकाणी ओपन बैलगाडी शर्यतीचं मैदान होतं आहे. इथून मागं जी पर्व झाली त्यांची, ज्या फाटीवरती झाली, ज्या ठिकाणी झाली त्याच ठिकाणी हे सुद्धा ओपनचं मैदान संपन्न होणार आहे. तर त्याचासुद्धा पल्ला 850 फुटाच्या दरम्यान आहे आणि काळ्या मातीचं रान आहे. त्याचबरोबर दिनांक 14 एप्रिल रोजी पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यातील परिंचे या ठिकाणी एक आदत एक बैल मैदान संपन्न होते. त्याचीसुद्धा कटनाची फाटी आहे आणि त्या गावामध्ये पहिल्यांदाच यात्रा उत्सवानिमित्त एक आदत एक बैल मैदान घेण्यात आले. त्याची बक्षीस रचनासुद्धा सुंदर आहे आणि मैदानसुद्धा पळण्यासाठी अतिशय सुंदर आहे. पेडगावसारखीच फाटी आहे आणि अतिशय निसर्गरम्य तिथलं वातावरण आहे. 14 एप्रिलला सोलापूर जिल्ह्यातील करमाळा तालुक्यातील केम या ठिकाणी एक दुसा एक बैल मैदान होतं आहे. तर हे सुद्धा सुंदर असं मैदान आहे. कटनाचं आणि मातीचं रान आहे केमचं आणि साधारणतः पल्ला 800-850 फुटाच्या दरम्यान आहे. तो पण 830-840 भरेल. त्याचबरोबर दिनांक 15 एप्रिल रोजी हिंगणगाव गावामध्ये हिंगणगाव केसरी हे भव्य दिव्य असं मैदान भैरवनाथ यात्रा उत्सवानिमित्त संपन्न होते. मित्रांनो, हे मैदान जे आहे तर ते मैदान जुनं पारंपरिक मैदान आहे. या मैदानाची सर्वजण आतुरतेने वाट पाहत असतात. तर हे सुद्धा मैदान दिनांक 15 एप्रिल रोजी संपन्न होते. जुने हिंगणगावची जी फाटी आहे, या फाटीवरती इथून मागची मैदान झाली त्याच मैदानावरती हे मैदान संपन्न होणार आहे. जवळपास पल्ला त्याचासुद्धा 850 फुटाच्या दरम्यान आहे. तर आता वळूयात बकासूरच्या संदर्भातली माहिती. तर मित्रांनो, उद्या दिनांक 11 एप्रिल रोजी बकासूर वारुगड या ठिकाणी जे ओपनचं मैदान होणार आहे त्यामध्ये सहभागी होऊ शकतो. त्याचबरोबर त्याच्यानंतरनं बकासूर 2 मोठी मैदान आहेत. दिनांक 12 एप्रिल रोजी यातलं प्रामुख्याने एक मोठं मैदान म्हणजे त्याच्याच भागातलं कोंडावळे केसरी आणि त्यानंतरनं दुसरं एक सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट तालुक्यामध्ये एक मैदान संपन्न होतं आहे. असे 2 मैदान आहेत. त्या दोन्ही मैदानांचा पल्ल्याचा आणि फाटीचा विचार करून ज्या पद्धतीनं पैरा होईल त्या पद्धतीनं मामा त्या दोन्हीही मैदानांचा विचार करून बकासूरचा पैरा करणार आहे. त्यामध्ये कोंडावळे केसरी किंवा अक्कलकोट भागामध्ये जे एक मोठं मैदान होणार आहे त्या दोन्हीपैकी एका मैदानामध्ये आपल्याला बकासूर पळताना दिसणार आहे. चला तर मित्रांनो, धन्यवाद.